के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण कंबाईन जो काही 2022चा पूर्व परीक्षेचा पेपर आहे जो 8 ऑक्टोबरला झालेला त्याचं इन डिटेल ॲनालिसिस बघतोय आणि त्याचा हा लास्टचा पार्ट आहे आणि लास्टच्या पार्टमध्ये मॅथमॅटिक्सला आपण मार्क्स कसे घेतले पाहिजेत। ॲक्च्युली हा 22चा पेपर आहे, 23 पासून पॅटर्न चेंज झालेला आहे आणि 23 पासून पॅटर्न चेंज झाल्यानंतर मॅथमॅटिक्सला 20 मार्काचं त्या ठिकाणी वेटेज आलेलं आहे। मग हे 20 मार्काचं वेटेज आल्यानंतर आता हे 15 मार्काचं प्रिवियस पेपरला वेटेज होतं, त्यावेळी देखील मुलं मिनिमम 8, 9, 10 या मार्क्स या रेंजमध्ये मार्क्स घ्यायचे। ज्याला 4-5 मार्क पडायचे त्याचे प्रिलिम्स बाहेर जायचे। त्यामुळे मॅथमॅटिक्स हा तुमचा तुम्ही प्रिलिम्सला आत आहे की बाहेर जाणार आहेत हा ठरवणारा सर्वात महत्त्वाचा फॅक्टर आहे। त्याच्यामुळे रोज ॲटलिस्ट अर्धा तास तरी तुम्ही तुमच्या ब्रेनला एक चालना म्हणून रोज मॅथमॅटिक्सचे प्रॉब्लेम सोडवणं गरजेची गोष्ट आहे। जे अगोदर आत्तापर्यंत प्रिवियस इयर विचारले तेवढं जरी केलं तरी ते मोर दॅन सफिशियंट आहे। तर थोडा प्रमोशनचा पार्ट असा, आपल्या के सागर पब्लिकेशनचे वेगवेगळे संदर्भ साहित्य पुस्तक आहेत। याच्यामध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक, साहित्यिक, भारतीय विचारवंत व अन्य महनीय व्यक्ती असं आपलं के सागर पब्लिकेशनचं समाज सुधारकांवरती असलेलं पुस्तक आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल, प्राध्यापक खतीब सरांचं हे अत्यंतिक गाजलेलं महाराष्ट्राच्या भूगोलावरती पुस्तक आहे। त्याच्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास हे भारताच्या इतिहासावरती पुस्तक आहे, जे 1757 पासून ते 2015 या सालापर्यंत सर्व इतिहास याच्यामध्ये कव्हर केलेला आहे। त्याच्यानंतर जे लुसंटचं जनरल सायन्सचं पुस्तक आहे त्याचे जे मूळ लेखक आहेत प्राध्यापक रवी भूषण, ते लुसंटचं पुस्तक हे इंग्लिश आणि हिंदी अशा 2 लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे। त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करण्याचं काम आपल्या के सागर पब्लिकेशनने केलेलं आहे आणि या के सागर सामान्य विज्ञान हे लुसंटचं पुस्तक आहे। या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं विद्यार्थी मित्रांनो, जे काय राज्यसेवा पूर्व परीक्षा 4 जून 2023 रोजी झाली होती त्यातील 22 पैकी 19 प्रश्न आणि 23 जानेवारी 2022 रोजी झालेल्या 23 आउट ऑफ 23 प्रश्न याच पुस्तकातील होती। अत्यंतिक दर्जेदार असं सायन्सचं पुस्तक आहे हे लुसंट पब्लिकेशनचं। त्याच्यानंतर महाराष्ट्रातील पंचायत राज व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, लेखक प्राध्यापक VP पाटील असं पंचायत राजचं पुस्तक आहे। पॉलिटीचं पुस्तक आपल्या अत्यंत के सागर पब्लिकेशनचं अत्यंत गाजलेलं पुस्तक आहे। एवढं दर्जेदार बनवलेलं आहे की ते फक्त MCQ पॅटर्नच नाही तर जी आता आगामी काळामध्ये 2025 पासून जी काय रिटर्न एक्झाम होणार आहे त्या रिटर्न एक्झामला देखील हे पुस्तक अत्यंतिक उपयुक्त आहे। पॉलिटी ऑफ इंडिया विथ द स्पेशल रेफरन्स टू द महाराष्ट्र हे नवीन संसद भवन असलेलं असं त्याचं कव्हर पेज आहे। त्याच्यानंतर संपूर्ण बुद्धिमापनचं आपलं पुस्तक आहे। 87वी आवृत्ती असलेला आपला कंबाईनचा ठोकळा आहे। गट ब, गट क, संयुक्त पूर्व परीक्षा आणि ज्या काही सगळ्या पोस्ट असतील ASO, STI, सब रजिस्ट्रार, PSI, त्याच्यानंतर एक्साइज इन्स्पेक्टर, तांत्रिक सहाय्यक, टॅक्स असिस्टंट, त्याच्यानंतर क्लर्क, ह्या सगळ्याच्या सर्व पोस्टसाठी सर्व विषयांचा कंबाईन असलेला हा ठोकळा आहे। याच्यामध्ये केंद्रीय अर्थसंकल्प देखील त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे। मानव विकास अहवाल असेल, जागतिक भूक निर्देशांक असेल, जागतिक शांतता निर्देशांक असेल, जागतिक विकास अहवाल असेल, आदी सर्वच्या सर्व याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत। शिवाय गट ब व गट क च्या 2022 पर्यंतच्या सर्व पेपर्स याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत। अंकगणितचं देखील प्राध्यापक प्रमोद हुमणेंचं पुस्तक आहे। शिवाय PSI, STI, ASOच्या पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचा संग्रह त्या ठिकाणी स्पष्टीकरणात्मक या ठिकाणी दिलेला आहे। 2013 पासून ते 2023 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश याच्यामध्ये केलेला आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास भारताच्या पार्श्वभूमीवरती असं इतिहासावरती महाराष्ट्राच्या इतिहासावरती पुस्तक आहे। ते समाजसुधारकांवरती आहे, एक भारताच्या इतिहासावरती आहे आणि हे महाराष्ट्राच्या इतिहासावरती आहे। याच्यामध्ये मग शेतकरी उठाव असतील, कोळ्यांचे उठाव असतील, त्याच्यानंतर क्रांतिकारकांचे उठाव असतील, असे वेगवेगळे उठाव असतील, हे सगळे याच्यामध्ये मेन्शन केलेले आहेत। आणि आता आपला 8 ऑक्टोबरचा हा पेपर आणि आपण लास्ट पॉईंटला आलेलो आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिक्स सोडवत असताना आपला अप्रोच काय असायला पाहिजे ह्या अँगलला आपण या ठिकाणी तयारी करणार आहे। ज्यावेळेस मॅथ्स सोडवायला घेतो सगळेच्या सगळे 15च्या 15 प्रश्न आपल्याला सुटावेत असा अट्टहास करायचा नाही, मुद्दा नंबर 1। मुद्दा नंबर 2 की मला मॅक्सिमम ॲटलिस्ट 10 मार्क पडले पाहिजेत आत्ता, आणि जी काय आत्ता नवीन पॅटर्न आलाय त्याला 20 क्वेश्चन आहेत ना, मग त्याच्यामध्ये मिनिमम एक 14 ते 15 मार्क पडले पाहिजेत अशा पद्धतीचा तुमचं टार्गेट असलं पाहिजेलच, तरच तुमची प्रिलिम्स चांगल्या मार्काने निघणार आहे। आता बघा, याला
15 क्वेश्चन विचारलेत, मग 15 क्वेश्चन मधले फटाफट आपल्याला क्वेश्चन निवडून पटकन आपल्याला उत्तराकडे जाता येते का याच्यावरती काम करायचं आहे. मग सुरुवातीला जे जे आपण टॉपिक केलेले असतात, मग जसं काय बाबा काळकाम वेग असेल, त्याच्यानंतर आपलं नळ टाकीचं उदाहरण असेल, म्हणजे हे जे काय रेल्वेचं उदाहरण असेल, ही सगळी जे काय प्रॉब्लेम्स असतात किंवा वेगवेगळ्या फॉर्म्युल्यांवरती, जसं की बाबा नैसर्गिक संख्या असेल किंवा व्हेन डायग्रामवरती क्वेश्चन असेल, दिशाज्ञान चाचणी असेल, हे जे ठराविक टॉपिक जे आयोग रिपीटेड विचारते त्या टॉपिकवरचे क्वेश्चन सुरुवातीला सोडून घ्यायचे. पझलमध्ये सुरुवातीला शिरायचं नाही किंवा एखादं कोड दिलं जातं बघा, त्याच्यामध्ये पण सुरुवातीला शिरायचं नाही. सुटलं तर 10-15-20 सेकंदात त्याचं लॉजिक लागते का म्हणून बघायचं, नाहीतर लगेच स्किप होऊन नेक्स्ट क्वेश्चन करायचं. आपल्याला 15 आउट ऑफ 15 सोडवावा असा अट्टाच नाही, वेळ कमी आहे तुमच्याकडं, वेळ भेटणार आहे तो मॅक्स टू मॅक्स, म्हणजे ह्या पेपरला मॅक्स टू मॅक्स मला 10 ते 12 मिनिट भेटले होते. मग 10 ते 12 मिनिटामध्ये एवढ्या फास्ट गणित सोडवणं एवढी सोपी गोष्ट नाही, वाचून सोडवून गोल करायचं आहे तुम्हाला. त्यामुळं आपल्याला फास्ट कसं सोडवता येईल त्यासाठी सुरुवातीला आपल्याला मेन प्रॉब्लेम पिकअप करता येतात का याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. आता बघा 85व्या क्वेश्चन पासून तुम्ही बघितलं तर 85व्या क्वेश्चन पासून याची सुरुवात होते, मॅथमॅटिक्सची सुरुवात होते 85व्या क्वेश्चन पासून. हे बघा 86व्या क्वेश्चन, 85 पर्यंत हे आहे. 86 पासून ते ऑनवर्ड 15 क्वेश्चन मॅथमॅटिक्सचे आहेत. मग गृहतिकेचा दिलेला आहे, गृहतिके सोडवून यायचे म्हणजे यायचे, निष्कर्ष सोडवून यायचे म्हणजे ते पण कधी जर छोटं दिसलं तर सोडवायचं, अदरवाईज सोडवायचं नाही. मग आता बघा मी 86 नंबरचा क्वेश्चन मला एकदम सोपा दिसला गृहतिकांवरती, आणि शिवाय तो 2 ते 4 लाईनीमध्ये. हा जर पूर्ण बोर्डभर क्वेश्चन असता तर मी त्याला हात घातला नसता. बघा पहिले हे जे काय गृहतके असतील किंवा निष्कर्ष असतील, अनुमान असतील, हे जे काय प्रॉब्लेम होते हे फक्त राज्यसेवा सीसेटला विचारले जायचे. 4-5 क्वेश्चन त्याच्यावरती विचारले जायचे. परंतु तोच पॅटर्न त्यांनी काय केला, इकडे कंबाईन म्हणजे शिफ्ट केला. 21चा पेपर ओपन करून बघितला तुम्हाला तिथं पण तेच सापडणार. हा 22चा पेपर आहे, 22च्या पेपरमध्ये पण आहे, 100% तुम्हाला सापडणारच. मेन काय चेक करायचं की बाबा तो प्रश्नाची लेंथ किती आहे, कारण तो वाचायला जर आपल्याला 1 मिनिट जाणार असेल तर आपल्याला गणित 1 मिनिटाच्या आत सोडवून होणार नाही. आपलं टार्गेटच असलं पाहिजे 1 मिनिटामध्ये गणित सोडवून गोल करून झालं पाहिजे, म्हणजे 60 सेकंदामध्ये, आणि सुटतं. आता बघा क्वेश्चन काय विचारलेला आहे, हा क्वेश्चन आपण 86 नंबरचा क्वेश्चन आपण पहिल्यांदा सोडवू आणि मग बाकीचे क्वेश्चन सोडवू. बघा गृहतके विचारले इथं, विधानांशी निगडीत गृहतके, कोणते विधान गृहतके बरोबर आहेत, विधाने आणि गृहतके. लक्षात ठेवा गृहतके म्हणजे काय, काहीतरी मनामध्ये गृहीत धरलेलं आहे. बघा काहीतरी मनामध्ये गृहीत धरलेलं आहे. आता सपोज तुम्ही मी व्हिडिओ बनवतोय म्हणजे मी मनामध्ये गृहीत काय धरले की 100% विद्यार्थी केसागरला जाऊन हे व्हिडिओ पाहणार म्हणजे पाहणार, हे माझ्या मनातलं गृहीतक आहे. मी खूप चांगला डाटा देईल जेणेकरून विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स पडतील माझ्या लेक्चरमुळे, हे पण माझ्या मनातलं काय गृहीतक आहे. मग त्या अनुषंगाने मी काय गृहीत धरलं असेल ह्या अनुषंगाने हा प्रश्न आहे. आता बघा स्टेटमेंट काय दिले, सिगारेट ओढणे हे आरोग्यास हानिकारक आहे अशी माहिती सिगारेटच्या पाकिटावरती छापलेली असते. बर मग आता जर ही अशी माहिती छापलेली असेल, छापण्याच्या पाठीमागे काहीतरी त्यांनी गृहीत धरलं असेल का नाही की बाबा सिगारेटच्या पाकिटावरती ते काय छापतात की सिगारेट ओढणे हे आरोग्याला हानिकारक आहे. जर सिगारेट ओढणे हे आरोग्याला हानिकारक आहे असं छापत असतील म्हणजे काहीतरी त्याच्या पाठीमागे त्यांनी गृहीत धरले. मग काय गृहीत धरलं असेल ते आपल्या स्टेटमेंट स्वरूपामध्ये दिलेले. पहिले स्टेटमेंट काय दिले, सिगारेट पाकिटावरती लिहिलेली माहिती लोक वाचतात. आता मला सांगा लोक वाचत असतील हे त्यांनी मनात गृहीत धरूनच यांनी छापलं असेल का नाही, 100% गृहीत मला बरोबर वाटतंय, बरोबर घेऊन जायचं. आता दुसरं बघा, दुसरं स्टेटमेंट काय दिले त्यांनी, बऱ्याच व्यक्ती सिगारेट पाकिटावरती दिलेल्या इशाऱ्यांचा गांभीर्याने विचार करतात. गांभीर्याने विचार करतात म्हणूनच तिथे छापले ना, म्हणजेच दुसरं देखील गृहीतक मला या ठिकाणी बरं वाटतंय, बरोबर वाटतंय, लॉजिकली सेन्सला ते योग्य वाटतंय, आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 3 गृहीतक 1 आणि 2 दोन्ही देखील कसे आहेत, बरोबर आहेत. तुम्ही नीट गृहीतक ते विधान त्याला बरोबर मॅच होत आहे का ते चेक करायचं. शिवाय पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहेत का, कुठं निगेटिव्ह स्टेटमेंट केलं नाही ना, विरोधाभास केला नाही ना, ह्या गोष्टींचा बारकाव्यानं हे करायचा. क्वेश्चन सोपा होता,
अर्ध्या मिनिटाच्या आत म्हणजे 30 सेकंदापर्यंत हा सुटण्यासारखा होता आणि त्यामुळे आपण सुरुवातीला हा घेतला. ओके, म्हणजे एक क्वेश्चन तर सोडवून झाला. आता पुढचा क्वेश्चन मी इथं वाचत आलो बाबा, हे मला ह्याच्यामध्येच दिसतंय, काय त्याला म्हणतात, पझल टाईप मध्ये दिसतंय. वेन डायग्रामचा बघा, मला 89 नंबरचा क्वेश्चन मला वेन डायग्रामचा दिसला. वेन डायग्रामचा दिसल्यानंतर मी लगेच थांबलो की ह्या टाईपचे क्वेश्चन ऑलरेडी आयोगानं विचारलेले आहेत. 89 नंबरचा क्वेश्चन जो आहे ऑलरेडी व्हेन डायग्रामचा आहे आणि व्हेन डायग्रामवरती आयोगानं सेम ह्याच पॅटर्नवरती ऑलरेडी आयोगानं क्वेश्चन विचारलेले आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न आपल्याला सुटू शकतो. आता बघा 89 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतोय, एका क्लबमध्ये 80 खेळाडू आहेत, त्यातील 36 खेळाडू कबड्डी खेळतात, 48 खेळाडू क्रिकेट खेळतात, 12 खेळाडू कबड्डी व क्रिकेट असे दोन्ही खेळ खेळतात. मग आता पुढचा क्वेश्चन काय आहे की किती टक्के पर्सेंटेज विचारले. पर्सेंटेज मध्ये विचारलेला हा पहिलाच प्रॉब्लेम होता. किती टक्के खेळाडू कबड्डी अथवा क्रिकेट खेळत नाहीत. निगेटिव्ह क्वेश्चन विचारलाय. क्वेश्चन बारकावेने शेवट जोपर्यंत क्वेश्चन मार्क येत नाही तोपर्यंत क्वेश्चन वाचायचा म्हणजे वाचायचाच. आता बघा, मला एवढं तर कळलं की जिथं कॉमन आहे त्या कॉमनला घेऊन जायचं. मला एवढं कळलं की कबड्डी आणि क्रिकेट असे दोन खेळ आहेत, कबड्डी आणि क्रिकेट. मग व्हेन डायग्राम मध्ये काय करणार, मी 2 गोल काढणार, 2 सर्कल काढून घ्यायचे. हे 2 सर्कल काढून घेतल्यानंतर ह्याला मी काय म्हणणार की सपोज कबड्डी म्हणणार, कबड्डी. हे काय आहे, क्रिकेट आहे, कबड्डी आणि क्रिकेट. मग आता हे तर बघा, नेहमी कॉमन स्टेटमेंट ओढून घ्यायचं. कॉमन स्टेटमेंट काय आहे की 12 खेळाडू कबड्डी आणि क्रिकेट खेळतात, बरोबर 12 इथं मांडायचं. बघा कॉमन मधले बरोबर ह्या 2 सर्कलचा हा कॉमन आहे का नाही, ह्या कॉमनला मी 12 इथं मांडला. आता परत माघारी या, 36 खेळाडू कबड्डी खेळतात. मग 36 ह्या कबड्डीमध्ये किती आले पाहिजे, 36, पण हे ऑलरेडी 12 इथं आहेत ना. मग 36 वजा 12 केले, 36 वजा 12 केले, 7 न 2 गेले, 4 राहिले, 3 1 गेला, 2 राहिले, म्हणजे 24 जण काय येतात, कबड्डी खेळणार येतात. बरं, पुढं 48 खेळाडू काय करतात, क्रिकेट खेळतात. मग 48 खेळाडू क्रिकेट खेळतात, पण ऑलरेडी क्रिकेट ह्या सर्कलमध्ये हे 12 येत आहेत ना, म्हणून 48 वजा 12, 48 वजा 12 केलं, 8 न 2 गेले, 6 राहिले, 4 न 1 गेला, 3 राहिले, म्हणजे किती झाले, 36 खेळाडू हे क्रिकेट खेळणारे आहेत. ओके, मग आता काय करायची, या सगळ्यांची बेरीज करायची. आता या सगळ्यांची काय करायची, बेरीज करायची. मग करा बेरीज, 24 अधिक 12 अधिक 36, 24 अधिक 12 अधिक 36, ह्याचं जे उत्तर येईल, आता उत्तर काढू आपण, उभं मांडू. 24 अधिक 12 अधिक 36, तिथं पेपरमध्ये उभं मांडायचं जेणेकरून आपल्याला बेरीज करायला कमी वेळ लागेल. 6 4 10 अधिक 2 12, हात चाला 1, 2 आणि 3 5, 6 आणि 7 किती झाले, 72. म्हणजे 72 हे काय करतात, खेळ खेळतायत. 72 जण खेळ खेळत आहेत, 72 जण खेळ खेळत आहेत, कबड्डी आणि क्रिकेट. पण क्लब मध्ये एकूण खेळाडू किती आहेत, 80 खेळाडू आहेत ना, म्हणजे 8 जण काहीच खेळत नाहीत. जर 72 जण कबड्डी आणि क्रिकेट खेळत आहेत म्हणजे 80 पैकी 80 वजा 72 केलं, 80 वजा 72 केलं, उत्तर किती येणार, 8. हे 8 जण खेळत नाहीत. मी खेळत नाहीत हे का काढलं, कारण मला प्रश्न काय विचारलाय, खेळत नाहीत, किती टक्के खेळाडू खेळत नाहीत. मग 8 जण खेळत नाहीत, इथं जर 8 ऑप्शन दिला असता तर मॅक्सिमम जणांचं उत्तर चुकलंच असतं. कारण त्यांनी काय विचारलं, किती टक्के खेळाडू, 8 जण खेळाडू खेळत नाहीत, याचा अर्थ 8% खेळत नाहीत असा होत नाही. टक्के काढत असताना टक्के हे नेहमी आपण एकूणच्या पर्सेंटेज मध्ये काढत असतो. म्हणजे काय, आता बघा, ज्यावेळेस आपण टक्केवारी काढत असतो त्यावेळेस टक्केवारी काढत असताना 8 जण खेळत नाहीत, एकूण किती आहेत, 80 आहेत. मग टक्के काढतो म्हणजे काय करतो, गुणिले 100 करतो, गुणिले 100 करतो. आणि मग ह्याचं उत्तर जर काढायचं म्हटलं, 8% ह्या शून्याला हा शून्य गेला, 8 ला 8 गेला, इथं उरला 1, 10 गुणिले 1 किती उत्तर आलं, 10% खेळाडू खेळत नाहीत, खेळत नाहीत. तुम्हाला जर विचारलं असं किती जण खेळ खेळतायत, खेळ खेळणारे किती आहेत, 72 जण आहेत. किती पैकी, 80 पैकी. किती टक्के होतात, गुणिले 100. टक्केवारी काढताना काय करत असतो आपण, गुणिले 100 करत असतो. 8चा पाडा म्हणा, 9 8 72, 8 10 80,
ह्या शून्याला हा शून्य गेला, म्हणजे 90% काय करतायत, खेळ खेळत आहेत. ओके, लक्षात आलं का? प्रश्न आपल्याला टक्केवारीत विचारलेला आहे. जर यदा कदाचित इथं जर 8% असं विचारलं असतं, बघा नीट ऐका, ह्या ऑप्शनमध्ये जर त्यांनी 8% असं जर दिलं असतं तर मॅक्सिमम विद्यार्थी फसले असते. पण आयोगाने ज्यांनी कोणी क्वेश्चन सेट केलाय त्यांना हा पेपर सोपा ठेवायचा होता, त्या अँगलनं ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी 10% आपलं उत्तर आपण आलेलं आहे. बघितलं ना आपण, 8 जण खेळ खेळत नाही, टोटल 80 जण आहेत, गुणिले 100 केले तर 8 10 80 आणि ह्या 10 100 10%, म्हणजे सोप्या पॅटर्नमध्ये मी तुम्हाला कॅल्क्युलेशन पण करून दाखवलं. सहजासहजी या प्रश्नाचं उत्तर आलं असतं. दुसरी एक मेथड मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितली, जर उत्तर येत नसेल, उत्तर तर आलंच पाहिजे, पण जर तुम्ही चढत्या क्रमाने मांडलं 5 10 15 आणि 20, तर ह्यातला चढत्या क्रमाने मांडल्यानंतर शक्यतो ऑप्शन नंबर 2 हे आयोगाचं उत्तर असण्याचे मॅक्सिमम चान्सेस असतात. हे कधी वापरायचं, ज्यावेळेस मी सपोज 14-15 क्वेश्चन सोडवलेत, म्हणजे आता सपोज नवीन पॅटर्ननुसार 14-15 क्वेश्चन सोडवलेत आणि आता तुम्हाला उत्तर काढायचं आयोगाचं, तर त्या आणि त्याच ठिकाणी हे लॉजिक वापरायचं, अन्य ठिकाणी असं लॉजिक वापरायचं नाही. ओके, म्हणजे आतापर्यंत बघा मी 2 क्वेश्चन सोडवले, मी सोपे सिलेक्ट केले, मी सिक्वेन्सली सिलेक्ट करायचं असं चाललंय का माझं? नाही, की पटकन मला कुठले सुटत आहेत, हे पटकन माझी बेरीज झाली असते आणि मला एक्सप्लेनेशन करायचं आहे. एक्सप्लेनेशन करताना मला वेळ लागणार आहे, तुम्ही फास्ट सोडवू शकता. 30 ते 35 सेकंदात, 1 मिनिटाच्या आत हा 100% व्हेन डायग्रामचा प्रश्न सुटू शकतो, 100% सुटू शकतो. त्याच्यामुळं या टाईपचे आत्तापर्यंत आयोगाने जेवढे प्रश्न विचारलेत, मग ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त काय करतात, हे खेळ खेळणारे आणि चहा कॉपीवाले असं त्यांचा फेवरेट आहे. आणि दुसरा, गणितात फेल झाला, मराठीत 5 झाला, वर्गात 100 पोरं होती, तर मग गणितात एवढे 5 झाले, मराठीमध्ये एवढे 5 झाले दोघांमध्ये मिळून, तर बाबा मग ह्याच्यामध्ये किती फेल झाले. निगेटिव्हमध्ये विचारले का, एका प्रिलिम्सला त्यांनी विचारलं की एवढे जण तंबाखू खातात, एवढे जण मावा खातात, तर तंबाखू न खाणारे किती. बघा, मग आपल्याला तंबाखू न खाणारे विचारलेत का त्यांची टक्केवारी विचारले, एकूणांच्या तुलनेत टक्केवारी काढायची म्हटलं की एकूणांच्या तुलनेत काढावं लागणार. आता हे तर जर नसते विचारले असते की खेळ न खेळणारे खेळाडू किती, तर उत्तर 8 आलं असतं. पण हे तर आपल्याला टक्के विचारल्यामुळं या प्रश्नाचं उत्तर 10 आलं. 10 हे असं बारकावा त्या प्रश्नातला शोधायचा, तर तुमचे मार्क्स वाढत जातात. उद्या इन फ्युचर फसवण्यासाठी ते काय करणार, हितला टक्के शब्द काढणार आणि फक्त किती जण खेळत नाहीत, किती जण खेळत नाही म्हटलं तर सरळ सरळ 8 उत्तर आलं असतं. 72 जण खेळतात, टोटल 80 जण आहेत, उत्तर 8 आलं असतं. पुढचा क्वेश्चन, 89 नंबरचा झाला. मी क्वेश्चन चेक करत चाललो की बाबा कुठले मला पटकन सुटू शकतात. 90 नंबरचा क्वेश्चन हॅश झालेला आहे आणि हा पझल मध्ये होता, तर मी ह्याला हातच घातला नसता. ऑलरेडी मला लगेच पाहण्यावरून कळलं की बाबा हा पझल आहे. 91 नंबरचा क्वेश्चन काय म्हणते की, आणि शक्यतो काय करायचं, 100 क्वेश्चन सोपे ठेवलेले असतात. तिकडं जर आपण गेलो, आता 91 नंबरचा आपण सोडू, पण 100 कडे गेलो आपण, तुम्हाला मी दाखवतो, पण शेवट जर गेलं तर आपल्याला यदा कदाचित प्रश्न सोपे भेटतील. 98 99 आणि 100 आहे का, काळकाम वेगाचे आले. काळकाम वेग म्हणजे तुम्ही हा 100% अभ्यासाचाच भाग आहे, 100% अभ्यासाचाच भाग आहे. बघा 100वा नंबरचा क्वेश्चन काय म्हणते, लगेचच आपण त्याला सोडू 2 मिनिटातच. काय म्हणतोय क्वेश्चन की ए आणि बी एक काम एकत्रित 15 दिवसात पूर्ण करतात. ए आणि बी दोघं मिळून एक काम एकत्रितपणे 15 दिवसात पूर्ण करतात. बी एकटाच काम ते 20 दिवसात पूर्ण करतो, तर ए एकटाच ते काम किती दिवसात पूर्ण करायचं. सरळ सरळ फॉर्म्युला वापरायचा. कोणता जरी एकाचं विचारलं, बघा कोणता जरी एकाचं विचारलं तरी हाच फॉर्म्युला वापरायचा, xy गुणिले x मायनस y, xy गुणिले x मायनस y. xy म्हणजे ह्या दोघांपैकी ज्या 2 व्हॅल्यू दिलेल्या असतात ना, त्याला कशाला पण xy म्हणा, म्हणजेच 20 गुणिले 15. बघा 20 गुणिले 15, ह्यातला कुठला तरी xy म्हणजे ह्या दोघांपैकी कोणाला तरी x म्हणा, कोणाला तरी y म्हणा. 20 गुणिले 15 डिवायडेड बाय, वजाबाकी करत असताना नेहमी आपण काय करत असतो, मोठ्या संख्येतनं छोटी संख्या मायनस करत असतो. मग 20 वजा 15, 20 वजा 15 सोडवा ह्याला. 20 गुणिले 15 डिवायडेड बाय 20 वजा 15 किती येईल, उत्तर येईल 5. उत्तर येईल 5. 5 एके 5, 5 त्रिक 15, 5 त्रिक 15 आणि 20 गुणिले 3, 20 गुणिले 3 उत्तर किती येईल 60. म्हणजे
ए हा काम ते किती दिवसात पूर्ण करेल? 60 दिवसात पूर्ण करेल. एकदम सोप्या पॅटर्न मध्ये उत्तर तुम्हाला मी काढून दिलेलं आहे. काही त्याचा LCM वगैरे काढत बसायची गरज नाही. हा फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवायचा. म्हणजे काय, ज्या वेळेस तुम्हाला दोघं जण काम करतायत, बघा नीट ऐका, दोघं जण काम करतायत, ह्याच्यामध्ये दोनच पॅटर्न आहेत. दोन पॅटर्न कुठले? असं समजा की ए हा काम 15 दिवसात पूर्ण करतो, बी हा काम 20 दिवसात पूर्ण करतो. तर दोघं मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील असा जर प्रश्न विचारला तर फॉर्म्युला काय होणार आहे? XY/X+Y असा फॉर्म्युला होईल. बघा, दोघं मिळून म्हटलं की बेरीज करायचे. पण जर त्यांनी असं विचारलं की दोघं मिळून 20 दिवसात पूर्ण करतायत, त्यातला XYZ सपोज ए एवढ्या दिवसात करतोय तर बी केवढ्या दिवसात करेल. सपोज त्यांनी बी एवढ्या दिवसात करतोय असं दिलं तर एक किती दिवसात ते काम पूर्ण करेल असं विचारतील. ह्याच्या पलीकडे जाणार नाही. म्हणजे एक तर फॉर्म्युला तुमचा हा असेल, दोघं मिळून म्हटल्यानंतर X+Y या पॅटर्न मध्ये जाईल. आणि जर त्यांनी विचारलं की ह्याच्यातलं एक जण एवढ्या दिवसात पूर्ण करतो, दोघं मिळून एवढ्या दिवसात पूर्ण करतात, तर अमुक जण किती दिवसात पूर्ण करेल? तर XY/X-Y याच फॉर्म्युल्याने त्याचं उत्तर काढायचं. आणि काही सेकंदातच, मी म्हणतो 15 ते 20 सेकंदातच उत्तर आलं पाहिजे. तोंडीच मी केलं असतं, वजाबाकी मला करायची 20 - 15 छेदातील 5, 5 गुणले ह्यातल्या कशाला पण 5 ने भाग जातो, ह्याला 5 ने भाग घालवला 5 त्रिक 15, 20 त्रिक 60, उत्तर 60 आलं. आणि तुम्ही बघा हिथं दुप्पट करून लिहिलेले दिसते का? हिथं 30 दिले आणि हिथं 60 दिले, म्हणजे उत्तर हिथं ठेवण्याचा मॅक्सिमम चान्सेस आहेत. आणि अशा ह्याला काय लॉजिक वगैरे ट्रिक वापरायचं नाही. सोपे हा मार्क तुम्हाला मिळायलाच पाहिजे. म्हणजे बघा, आतापर्यंत आपण 3 प्रॉब्लेम तर सोपे सोडवले. त्याच्यानंतर पुढचा प्रॉब्लेम बघू. म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश घ्या, मी सगळे प्रॉब्लेम कव्हर करेल तासाभराच्या लेक्चरमध्ये हे मला माहिती नाही, पण माझा सांगण्याचा उद्देश की तुम्हाला फटाफट, आता मी डायरेक्टली 100 नंबरचा क्वेश्चन उचलला, आता 99 नंबरचा क्वेश्चन मी लगेचच पाहता बघणार. मला लगेच कळते की रेल्वे गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय, म्हणजे 100% आपला काम वेळ मगला डिस्टिबी मधला प्रॉब्लेम असू शकतो. बघा, आता वाचू आपण, सुटला तर सुटला लगेच, कारण हे प्रॉब्लेम आपल्याला सुटायलाच पाहिजेत. बघा, एक माणूस मुंबईहून पुण्याला 4 किमी प्रति तास या वेगाने जातो आणि 6 किमी प्रति तास या वेगाने परत येतो. सरळ विषय, जाताना 4 तासांनी जाणारे, येताना 6 तासांनी येणारे. म्हणजे काय विचारलं असणार आहे हो? सरासरी वेग विचारले असणार. ऑलरेडी आयोगानं PYQ असा एक विचारलेला आहे, उत्तर यायलाच पाहिजे. सरासरी वेगचा फॉर्म्युला आहे सरासरी वेग बरोबर 2XY/X+Y. लक्षात घ्यायचं, मगाच्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त XY/X+Y होतं, जे मी तुम्हाला सांगितलं एकत्रित काम करताना. सरासरी वेग काढत असताना या ठिकाणी 2 आहे हे लक्षात ठेवायचं. 2XY/X+Y. मग 2 गुणिले X किती आहे? 4 किमी वेगाने जातो, येताना किती वेगाने येतो? 6 किमी. कशाला पण तुम्ही X म्हणा, कशाला पण तुम्ही Y म्हणा, डिवायडेड बाय 4 + 6, 4 + 6 काढा उत्तर. मग 4 + 6 किती झाले? 10. 2 गुणिले 4 गुणिले 6. मग आता भागाकार करा. बे के बे, बे पंचे 10, 6 चोक 24 भागिले 5. आता 5 ने भाग घालवा, 5 चोक 20 म्हणजे 4 पॉइंट समथिंग. ऑप्शन कडे जरी गेला असता तरी लक्षात आलं असतं. 4 × 20, खाली किती उरले? 4, वरून घेतला 0, 5 × 40 म्हणजे 4.8 किमी वेगाने सरासरी वेग त्याचा असेल. किंवा लॉजिकली मी तुम्हाला सांगतो, आता लॉजिकली तुम्हाला मी सांगितलं, ह्याचं उत्तर आपण काढलं 4.8. अत्यंतिक सोपा प्रश्न होता. 30 सेकंदामध्ये, 30 सेकंदाच्या आत गोलच करून झाला पाहिजे, माझं तर असं म्हणणे. आता मला सांगा की लॉजिकली एवढं तर डोकं चालायला पाहिजे की 4 किमीने जातोय, 6 किमीने येतोय, म्हणजे याचा सरासरी वेग इन बिटवीन 4 ते 6 मध्येच राहिला पाहिजे. 4 पेक्षा कमी नको आणि 6 पेक्षा जास्त नको. तसे जर ऑप्शन असते तर आपण लगेच काढले असते. आणि ते काय करतात की सरासरी वेग काढा म्हटलं की बरोबर 4 दिले, 6 दिले, माणसाला वाटतं मधलाच वेग म्हणजे सरासरी वेग असेल. 5 उत्तर कधीच असणार नाही. मधला वेग हा कधी सरासरी वेग येणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं. आणि 2 हे 4.8 आणि 4.2 दिले म्हणजे उत्तर हित असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. आणि परत आपलं तेच लॉजिक लावायचं. बघा तुम्ही लॉजिक लागते का नाही. 4.2 त्याच्यानंतर 4.8
5 आणि 5.6 चढत्या क्रमाने मांडले 2 नंबरचा ऑप्शन उत्तर आहे 4.8. आणि लॉजिक वापरायची गरजच नाही ना, सरळ सरळ तुम्हाला सरासरी वेग म्हटलं की फॉर्म्युला तुम्हाला माहितीच पाहिजे 2xy अपॉन x प्लस y हा फॉर्म्युला वापरला की उत्तर येतं. झालं. 2 प्रॉब्लेम बघता बघता म्हणजे एका मिनिटाच्या आत सुटले. म्हणजे मी बाकीच्या प्रॉब्लेमला हात घातले नाही की जे सोपे सोपे वाटतायत ते पहिल्यांदा उचलायला शिकायचं. 99 नंबरचा झाला. पुढच्या नंबरचा क्वेश्चन बघू. हा पण प्रॉब्लेम सोपा आहे. रेल्वेचे आपण प्रॉब्लेम सोडवलेच असतात, लगेचच सुटायला पाहिजे. सोप्या पद्धतीचा म्हणजे 10 मार्क 9 ते 10 मार्क पडण्यासारखा पेपर 100% होता. डिश टीव्ही रेल्वेचा प्रॉब्लेम म्हटलं की डिश टीव्हीचा प्रॉब्लेम आला. रेल्वे ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल म्हणजे मला टाइम काढायचा आहे. सगळे टाइम सेकंदामध्ये दिले. काय करेल मी 250 मीटर लांबीची काय रेल्वे गाडी. लगेच माझ्या डोक्यात गणित गेलं पाहिजे डिश टीव्ही. बरोबर. डिश टीव्ही डिस्टन्स इज इक्वल टू टाइम इंटू व्हेलॉसिटी. डिश टीव्ही 250 मीटरची रेल्वे ताशी 45 किमी वेगाने ती धावते. म्हणजे मला काय दिले व्हेलॉसिटी दिली. व्ही दिलाय माझा 45 किलोमीटर पर आवर. आणि 250 मीटर लांबीचा काय प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे माझा डिस्टन्स काय येईल हो. माझा डिस्टन्स हे 250 आणि हे 250 म्हणजे 250 ची रेल्वे 250 ची रेल्वे आहे आणि 250चा काय आहे माझा प्लॅटफॉर्म आहे. मग ह्या डिस्टन्स किती येईल म्हणजे अंतर किती येईल. अंतर येईल माझं 500. अंतर आले 500. बर मला ह्या ठिकाणी ताशी वेग किलोमीटर मध्ये दिलाय का नाही 45 किलोमीटर पर आवर दिलेला आहे. टाकू ह्या फॉर्म्युल्यामध्ये 500 बरोबर टाइम आपल्याला काढायचा आहे सेकंदामध्ये दिले. ऑप्शन वरूनच आपल्याला कळते ना सेकंद 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 म्हणते म्हणजे मला टी म्हणजे टाइम काढायचा आहे. मग राहिलेलं काय असेल व्ही असेल 45. आता मला सांगा हे इथलं काय मीटर आहे हे इथं काय मीटर आहे. 45 कशामध्ये दिलंय किलोमीटर मध्ये दिलंय. म्हणजे 100% ह्याला काय करावं लागणार मीटर मध्ये कन्वर्ट करावं लागणार. म्हणजे 500 बरोबर टी इंटू 45 गुणुले 518 518. आणि मग ह्याचा गुणाकार भागाकार जर तुम्ही सगळा जर केला तर तुम्हाला सहजासहजी उत्तर या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे आता हे बघा इकडे ह्याला आणा 500 गुणिले हे 18 इकडं भागिले तिकडे आल्यावरती गुणाकारामध्ये येतील 5 गुणिले 45 बरोबर टी. मग हे जर सोडवलं तुम्ही आता बघा 5चा पाडा आहे 9 5 45 आणि 5 1 5 हे 100 आले. 9 1 9 9 2 18. आता परत 5च्या पाड्यात 5 1 5 20 5 100 आणि 20 गुणिले 2 टी बरोबर 40 सेकंद. तोंडीच काढलं म्हणजे फास्ट एकदम स्लो कॅल्क्युलेशन करून मी तुम्हाला दाखवतोय तरी देखील 40 सेकंद मला ह्या प्रश्नाचं उत्तर लगेच कळलं. त्याच्यानंतर पुढं हे बघितलं मी नफा तोट्याचं दिसतंय. बरं त्याच्यापेक्षा सोपं मला काय दिसतंय का मला बघायचं आहे. हे बघा नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा. 100% ह्या नैसर्गिक संख्या हस्तांदोलन केलेलं असेल किंवा विषम संख्यांची संख्या सरासरी काढा समसंख्यांची सरासरी काढा या टाईपचा जे बेसिक आहे त्याच्यावरती करूनच जायचं. मला वाटतंय 21चा पेपर तुम्ही काढून बघा त्याच्यामध्ये पण अशा पद्धतीचा एक प्रश्न विचारलेला आहे. शहाण्णव नंबरचा क्वेश्चन काय म्हणते 1 ते 97 नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा. आणि मग आपल्याला माहिती पाहिजे नैसर्गिक संख्याची सरासरी काढत असताना बघा नैसर्गिक संख्याची सरासरी नैसर्गिक संख्यांची सरासरी बरोबर पहिली नैसर्गिक संख्या प्लस दुसरी नैसर्गिक संख्या भागिले 2. मग पहिली नैसर्गिक संख्या कुठली आहे 1. दुसरी म्हणण्यापेक्षा किंवा शेवटची नैसर्गिक संख्या किती आहे 97 भागिले 2 उत्तर किती येईल 98. ह्यांची बेरीज येईल 98 भागिले 2. 98 भागिले 2 केलं तर उत्तर काय येईल 49 येईल. सरळ सरळ या प्रश्नाचं उत्तर काय राहील 49 हे या प्रश्नाचं उत्तर राहील. ज्याचा फॉर्म्युला पाठ असता 10 सेकंदात उत्तर होतं 10 सेकंदात. हे तोंडीच केलं असताना 1 + 97 किती झालं 98. 98 भागिले 2 उत्तर 49. 49 गुणिले 2 98 झालं उत्तरच आलं असतं. पेन पण टेकवायची गरज नव्हती आलं उत्तर. पुढं जेवढं सोपं वाटते तेवढं सोडवण्याचा काय करायचा त्या ठिकाणी प्रयत्न करायचा.
आता हे बघा अंकमालेतलं मला दिसतंय काहीतरी रेडचं दिलंय 9, ब्ल्यूचं दिलंय 10, तर व्हाईटचं किती बघा. म्हणजे हे काय कलरचा मार्क केले का, काहीतरी ह्यांची गोळाबेरीज केलेली असणार आहे त्याच्यावरती दिलेलं आहे. आणि सेम मग अशी माझी एक नजर जात असताना मला एवढं कळलं, अशामध्ये लगेचच्या लगेच तुम्ही शिरायचं नाही. हां, हे बघा इथं 91 नंबरचा क्वेश्चन आहे का नाही अंकमालेवरती. अंकमालेवरती जर क्वेश्चन आहे तर अंकमालिका गेल्या गेल्या क्वेश्चन पेपरमध्ये काय करायची, लिहून काढायची. अंकमालिका गेल्या गेल्या क्वेश्चन पेपरमध्ये लिहून काढायची. अंकमालिका काय आहे, ABCDEFGHIJKLM. एम पर्यंत लिहिलं की एमच्या बरोबर खाली एन लिहायचा. NOPQRSTUVWXY आणि Z. फास्ट लिहायचं तुम्ही. गेल्या गेल्या पेपरमध्ये पेपर हातात आला की आपल्याला ते सील ओपन करायचं नसतं. 5 मिनिट 2 मिनिट 3 मिनिट पेपर अगोदर येतात. गेल्या गेल्या ही अंकमालिका लिहून काढायची. ह्याच्यावरती रँडमली नंबर लिहून टाकायचे 1 ते 13 पर्यंत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. ह्याला काय असणार 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि 26. हे तुम्ही गेल्या गेल्या काम करून टाकायचं, लिहून काढायचं. आता प्रश्न वाचू आपण. पेपर चालू असताना प्रश्न काय विचारलाय ह्याच्याकडे पहिल्यांदा लक्ष द्यायचं. मला काय विचारले, जे काही इंग्रजी अक्षरे आहेत ए पासून एम पर्यंत यांना अनुक्रमे 1 ते 13 पर्यंतच्या संख्यांनी दर्शवलेले आहे. ए पासून एम पर्यंत 1 ते 13 मध्ये दर्शवलं आहे. बरं ठीक आहे. पुढं काय, O to Z ही अक्षरे अनुक्रमे -1 ते -12 दर्शवलेले. म्हणजे काय O पासून Z पर्यंत आहे बघा, कुठून O पासून Z पर्यंत ही -1 ते -12. म्हणजे O ला काय दिलंय -1 -2 -3 -4 -5. N ला काढलाय बरं का तिथं -5 -6 -7 -8 -9 -10 -11 आणि -12 झालं. -12 पर्यंत दर्शवलेले आहेत. तर सक्सेस या दर्शवणाऱ्या पूर्ण अंकांची बेरीज किती. किती सोपा प्रश्न आहे. आता उचलायचं. सक्सेस मधला एस ला किती आहे -5 येईल. सक्सेस मधल्या एस ला किती येईल -5 येईल. मग -5 यू ला काय येईल, यू च्या खाली बघायचं -7 -5 -7. त्याच्यानंतर डबल सी आहे. सी ला किती आहे बघा 3 आहे. +3 +3. त्याच्यानंतर ई किती आहे 5 +5. यस ला किती येणार आहे इथं बघा, यस कुठे आहे, यस ला किती येणार आहे -5 म्हणजे 1 2 3 4 आणि 5 -5 आणि -5. मग ह्या सगळ्यांची बेरीज करा किती येते ते. या सगळ्यांची बेरीज केली तर तुमच्या लक्षात येईल की इथं -5 -5 -10. त्याच्यानंतर हे -15 -15 आणि -7 झाले -22 अधिक 5 आणि 3 8 8 आणि 3 11 अधिक 11 -22 अधिक 11. ह्या प्रश्नाचं उत्तर येईल -11. आणि हे इथं जर तुम्ही बघितलं -11 उत्तर आहे. आणि ऑप्शन फ्रेमिंग बघा, इथं -11 दाखवले, इथं +11 दाखवले. म्हणजे एक्झामिनरला या 2 ऑप्शन मध्येच उत्तर ठेवायचं आहे. हे देखील आपल्याला लॉजिकली कळते. बघा वर्णमालेवरचा क्वेश्चन आहे, जे आपली एबीसीडी आहे, सोप्या टाईपचा क्वेश्चन आहे. लगेच मी त्याला डील करायला घेतला. आता परत तिकडच्या क्वेश्चनकडे गेलो. कुठल्या, जो मला सेम वाटत होता मगाचा. एका सांकेतिक भाषेमध्ये रेडला 9 विचारले बघा. रेडला 9, ब्ल्यूला 10 आणि व्हाईटला किती येईल उत्तर असं विचारले. मग आता बघा रेड लिहा RED. आपल्याला पाठच पाहिजे. ई म्हणजे किती असतो 5, डी मध्ये किती असतो 4 आणि इथं किती दिलंय 9. बर काही हिंट लागते का अजून आपल्याला कळलं नाही. ब्ल्यू लिहू BLUE. काही अक्षर पाठच असायला पाहिजे. ई किती आहे 5, बी किती आहे 2 आहे. एल आणि यू चे लगेच ती वर्ण मला काढायची आणि तिकडे चेक करायचं.
आता इथं आर बघा, आरला किती आहे 18, आरला 18 लिहिलं. ह्यांची बेरीज जर केली काय क्ल्यू निघतोय का ह्याच्यातनं आपण बघू. 18 अधिक 5 अधिक 4 म्हणजे 9, 9च्या पाड्या 9 9 9 2 18 9 त्रिक 27, 9 त्रिक 27. बेरीज किती आली ह्यांची 27 बेरीज आली. मग 27चं उत्तर 9 येण्यासाठी आपल्याला लगेच कळतं का नाही, ह्या 27ला 3 न भागलं की उत्तर किती येतंय 9 येतंय. आणि इथं 3 लेटर आहेत का नाही, 1 2 आणि 3 लेटर आहेत बघा. म्हणजे जेवढे लेटर त्याच्यामध्ये मे बी त्यांनी भागले म्हणून उत्तर जे काही येईल बघा, सगळ्यांची बेरीज केली, जेवढे लेटर असतील त्यांनी भागलं की जे उत्तर येईल ते त्या प्रश्नाचं उत्तर राहील, असं लॉजिक त्या ठिकाणी लावलेलं आहे. मग आता तेच लॉजिक खालच्या ब्ल्यूला लागते का आपण बघू. आता आपल्याला एल आणि यू चं काढायचं आहे. यू आहे 21 आणि एल कुठे गेला, इथं एल आहे 12, एल आहे 12. मग इकडे बघा परत तिथं जाऊ, इथं 12 आणि इथं 21. करा ह्यांची बेरीज. 12 अधिक 21 आणि हे 2 आणि 5 7 झाले. हे किती झाले 2 आणि 1 3 आणि हा 7 10. आजचाला 1 1 आणि 2 3 आणि 1 4 किती झाले 40. ही लेटर किती 1 2 3 आणि 4, 40ला 4 न भागलं उत्तर किती यायला पाहिजे 10. 10 म्हणजे इथं किती आले 10 आले. म्हणजे 100% आपण जो विचार करतोय तेच लॉजिक एक्झामिनरनं वापरलेलं आहे. मग आता काढा व्हाईट ह्या शब्दाचं. मग व्हाईट या शब्दाचं काढायचंय तर सरळ सरळ मी हेच व्हाईट हा शब्द लिहिणार, तिकडे कशाला जात बसते. बघा मला काय विचारलंय, व्हाईट या शब्दाचं काय येईल. व्हाईट या शब्दाचं काय येईल. मग आता बघा डब्ल्यू ला किती 23, एच ला किती जेवढे जेवढे असतील तेवढे मांडायचे 8, टी ला किती 20, आय ला किती 9 आणि ई ला किती 5. ह्या सगळ्यांची बेरीज करायची. मग 23 अधिक बघा आता 23 अधिक 20 किती झाले 43. 9 8 17 अधिक 5, अजून सोपं केलं मी अधिक 5. तुम्ही तुमच्या पद्धतीने जेवढं तुम्हाला स्पीडनं बेरीज करता येईल तेवढ्या स्पीडनं तुम्ही करू शकता. मग 5 आणि 3 10 आणि 5 15, हातचाला 1 5 4 आणि 1 5 आणि 1 6 65. मग 65 भागिले 5 केलं तर उत्तर किती 13 येईल. मग 13 या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे, 13 या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. बघा ऑप्शन नंबर 1 13 आलं की नाही सोप्या पद्धतीनं. म्हणजे तुम्ही जेवढं त्याला सोपं करायचं, सुरुवातीला सोपे सोपे प्रश्न उचलायला शिकायचे, 100% प्रश्नाचं उत्तर येतं म्हणजे येतच. म्हणजे ह्याच्यातली मेन गोष्ट काय की तुम्हाला सोपे प्रॉब्लेम उचलता येत आहेत का, हे त्याच्यातलं चॅलेंजिंग टास्क आहे. सुरुवातीला सोपे सोपे करायचं आणि त्याने कॉन्फिडन्स पण वाढतो ना. आत्ता बघता बघता मी अंक मालिकेवरती 2 क्वेश्चन सोडवले सोपे सोपे. आता पुढे बघा पुढचा क्वेश्चन 95 राहिला. अजून काय सोपं आहे का. आता हा नफा तोट्याचा प्रश्न आहे. हा पण कसा सोडवायचा मी तुम्हाला फॉर्म्युला मांडून देतो, तुम्ही वाटलंच तर कॅल्क्युलेशन नंतर करा. पण आपल्याला सोडवता कसा येऊ शकतो तेवढं आपण बघू. बघा काय म्हणताय 98 नंबरचा क्वेश्चन नफ्या तोट्याचा आहे. रवीने सुधीरला एक वस्तू 6% नफ्याने विकली. बर, सुधीरने ती वस्तू 5% तोट्याने विकली. नफ्याने विकली, तोट्याने गोपालला विकली. कोणाला का विका नाही. गोपालची खरेदी किंमत किती 2014 रुपये असेल तर त्याची खरेदी किंमत किती. रवीची खरेदी किंमत किती. मग रवीने काय केले, रवीने ती सुधीरला विकली
काहीतरी 6% नफ्यानं, म्हणजे रवीला नफा झालाय. मग तुम्ही एक तर ह्याच्यामध्ये फॉर्म्युल्यामध्ये जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही ह्या ऑप्शनवरून पण किमती टाकून काढू शकता, किंवा सरळ सरळ काय करायचं, खरेदी किंमत काय करायची, एक्स मानायची. खरेदी किंमत एक्स मानू. खरेदी किंमत जर एक्स मांडली तर आता बघा, रवीने ते सुधीरला काय केलेली, खरेदी किमतीवरतीच नफा असतो ना, एक्स ही त्याची खरेदी किंमत झाली. त्या खरेदी किमतीवरती त्यानं सुधीरला किती विकली, 6% नफ्याने विकली. 6% नफा हा खरेदी किमतीवरती, म्हणजे 106 भागिले 100 असं लिहितात ते. नफा असा लिहितात. जर नफा झाला तर 100 मध्ये ऍड करायचा. नफा किती झालाय, 6%. 100 अधिक 6 केलं किती झालं, 106. किती झाले, 106. 106 कसं लिहिणार, 106 छेद 100 ही नफ्याने विकली. बर, पुढं नंतर हीच सगळी किंमत आहे. आता एवढी सगळी किंमत ही सुधीरनं काय केली, 5% तोट्यानं गोपालला विकली. मग आता 5% तोट्यानं गोपालला विकली. मग 5% तोटा, ज्यावेळेस तोटा होतो त्यावेळेस 100 मधून मायनस करायचा. म्हणजे 100 वजा 5 केले तर उत्तर किती येईल, 95. 95 भागिले 100. बघा, 95 भागिले 100. त्यावेळी त्या गोपाळची खरेदी किंमत किती आहे, 2014 रुपये आहे. तर त्या एक्सची किंमत काय, म्हणजे आता ह्याच्यावरून आपल्याला एक्सची किंमत सहज निघू शकते. म्हणजे एक्स गुणुले हे जे छेदामध्ये ते तिकडे जाईल. म्हणजे एक्स बरोबर बघा, एक्स बरोबर 2014 गुणुले 100 गुणुले 100 भागिले 106 गुणुले 95 गुणुले 95. 5चा पाडा म्हणा, 19 5 95, 5 5 20 5 100, 20 5 100. त्याच्यानंतर 106 न ह्याला भाग जातो 2014ला. ह्याने जर ह्याला भाग घालवला तर काहीतरी उत्तर येईल. आणि या प्रश्नाचं उत्तर सरळ सरळ 2000. आता मी मॅथमॅटिक्समध्ये एवढं कॅल्क्युलेशनमध्ये शिरत नाही, तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता, पण या प्रश्नाचं उत्तर 2000 येईल. हा जर सोडवलं, हे सगळं सोडवलं तुम्ही, तर तुम्हाला 2000च उत्तर भेटेल. असं या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि मग जर तुम्ही हे चढत्या क्रमाने मांडलं तर तुमच्या लगेच लक्षात येईल. बघा, ही 1900 किंमत आहे. त्याच्यानंतर 2 नंबरला काय येईल, 2000. 3 नंबरला काय येईल, 2011 येईल. आणि 4 नंबरला काय येईल, 2020 येईल. ह्यातली 2 नंबरची चढत्या क्रमानंतरची 2 नंबरची किंमत जी काय असणार आहे ती त्या प्रश्नाचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. मी आत्तापर्यंत 3 प्रॉब्लेम सरळ तसेच सांगितले, म्हणजे 3 मार्क मिळाले असते. मी म्हणतो ह्या लॉजिकमध्ये एखादा प्रश्न चुकला असता, बघा यादा कदाचित एखादा प्रश्न चुकला असता तरी चालला असतं, मला +2 मार्कांनी वजा 0.25 जरी गेले असते तर मी 1.75 मार्कांनी लीडला राहिलो असतो. त्याच्यामुळे ही ट्रिक शेवटी कुठे ना कुठे तरी एका अँगलनं तुम्हाला रिस्क ही घ्यावीच लागणार आहे. कारण तुम्ही रिस्क नाही घेतली तर कुणीतरी ती रिस्क घेणारच आहे आणि मार्क पाडणारच आहे. तशा पद्धतीनं सोपे प्रश्न उचलत चालायचे आणि मार्क घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे. पुढं आता बघा, हे पजल होतं असले तिथं सुटलं लॉजिक तर लगेच, नाहीतर काय हे प्रश्न असले काय तिथं ऑन द स्पॉट तुम्हाला सुटू शकत नाहीत. 12 18 आणि ह्यांचं काय केल्यानंतर उत्तर 55 येईल. 22 20 ह्यांचं काय केल्यानंतर उत्तर 79 येईल. 12 13 ह्यांचं काय केल्यानंतर उत्तर 45 येईल. अशा पद्धतीनं 40 आणि 48 याचं उत्तर काय येईल हे आपल्याला काढायचं आहे. आता बघा, शक्यतो काय 4च क्रिया करणार, बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. फटाफटा बेरीज करून घेऊ, कारण बेरजेच्या पटीत मला वाटतं ही 12 अधिक 18. 12 अधिक 18 केले तर उत्तर किती येईल, 2 आणि 8 0, हातचाला 1, किती झालं 30. बर, मग 30 चे काय केल्यानंतर उत्तर 55 येईल. तर 30 गुणिले 2, 30 ची दुप्पट केली, उत्तर किती आलं 60. वजा 5 केलं तर उत्तर किती येईल, 55 येईल. वजा 5 केलं तर 55 येईल. बरं, हेच लॉजिक दुसऱ्या ठिकाणी लागतंय का ते आपल्याला चेक केलं पाहिजे. मग इथलं सोपं चेक करू, मोठाकडे चेक करण्यापेक्षा. 12 अधिक 13 उत्तर किती आलं 25. उत्तर किती आलं 25. 25 ची दुप्पट किती केली, किती झाली 50. वजा 5 केलं, उत्तर किती आलं 45. आलं लॉजिक, सेम लॉजिक लागलं, उत्तर आलं 45. म्हणजे सेम लॉजिक न सुटते. आता हे तर पण सेम लॉजिक वापरायचं, म्हणजे किती करणार 40 अधिक 18. 40 अधिक 18, 40 अधिक 18 केले तर उत्तर किती येईल 58. 58 चे दुप्पट, 58 चे दुप्पट, 8 दुने 16, हातचाला 1, 5 दुने 10 आणि 1 11, 116. 116 वजा 5
केले तर 111 या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे. मग बघा 111 कुठे आहे? या ठिकाणी 111 ऑप्शन नंबर 2 ला उत्तर ठेवलेलं आहे. 111 ऑप्शन नंबर 2 ला उत्तर ठेवलं. म्हणजे असे लॉजिक लागले तर लगेच, नाहीतर असले लॉजिक रूमवर किंवा दुसऱ्या दिवशी लायब्ररीतच लागू शकतात किंवा एक्झामिनरला जे एक्सप्लेनेशन वेगवेगळे मास्तर घेत असतात त्यांच्या लॉजिक नसते सुटत असते. म्हणजे बघा की माझं टार्गेट काय की मला फटाफट सुटतंय काय ह्याच्याकडे मी लक्ष देतोय. हे 2 ते सोडवले म्हणजे झाले. ह्या पेजवरचे 5-6 प्रश्न मी सोडवले. आता इकडे बघा, हा 88 नंबरचा प्रश्न आहे. मी सहज वाचला तर मला असं वाटतं की बाबा उत्तर काढण्यासारखं वाटलं. मला पझल दिले, सोपं वाटलं. बघा, आंब्याचे झाड पेरू व लिंबाच्या झाडाच्या मध्ये आहे. पहिल्या लाईनवरूनच मला कळलं की बाबा प्रश्न सोपा असू शकतो. इथं आंब्याचं झाड आहे, आंबाच लिहायचं फक्त. आंब्याचं झाड कोणाच्या मध्ये? पेरू आणि लिंबाच्या झाडाच्या मध्ये. इकडं पेरू आणि इकडं लिंबू यांच्या झाडाच्या मध्ये आहे. बर, पपईचे झाड, आता दुसरं, पपईचे झाड लिंबाच्या झाडाच्या जवळ आहे. म्हणजे पपई हित असणार, पपई हित असणार, पपईच्या झाडाच्या जवळ आहे. पण आंब्याच्या व पेरूच्या झाडाच्या जवळ नाही. आंब्याच्या व पेरूच्या झाडाच्या जवळ नाही म्हणजे 100% पपईचं झाड कुठे आहे? इथंच आहे. म्हणजे हे असं काढत असताना इथं 2 प्रोबॅबिलिटी झाल्या असत्या. हिथं मध्ये आंबा, एक तर लिंबू हिथं आलं असतं आणि पेरू हिथं आला असता. आणि एक आपण मांडताना कसं मांडलंय? पेरू, आंबा, लिंबू आणि पपई अशा पद्धतीने मांडले. बर, पुढं पपईच्या उजवीकडे नारळाचे झाड आहे. मग आता बघा, पेरू, आंबा, लिंबू, पपई आणि त्या पपईची उजवी बाजू म्हणजे कुठली? आपल्या हाताची उजवी बाजू. काय आहे तिथं? नारळाचे झाड आहे. म्हणजे पपईच्या इथं काय आहे? नारळ आहे. इथं काय आहे? नारळ आहे. पण ते पेरूच्या झाडाच्या डावीकडे नाही. म्हणजे पेरूच्या झाडाच्या डावीकडे नाही म्हणजे 100% पपई नंतर काय आहे? नारळ आहे. मग आता वाचा प्रश्न काय? खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? मग आता बघा, लिंबाचे झाड पपई व आंब्याच्या झाडाच्या मध्ये आहे. लिंबाचे झाड कोणाच्या मध्ये? पपई आणि आंब्याच्या. लिंबाचं झाड पपई आणि आंब्याच्या मध्ये आहे. 100% स्टेटमेंट बरोबर आहे. पुढं, पपईचे झाड नारळ आणि लिंबाच्या झाडाच्या मध्ये आहे. पपईचे झाड नारळ आणि लिंबाच्या झाडाच्या मध्ये, ही स्टेटमेंट बरोबर आहे. आता क वाचू. पपईचे झाड नारळाच्या झाडाच्या जवळ आहे. पपईचे झाड नारळाच्या झाडाच्या जवळ आहे. क ही स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे दिलेल्या पझल मधील तिन्ही विधानं अ ब क तिन्ही विधानं कशी आहेत? करेक्ट आहेत. तिन्ही विधानं करेक्ट आहेत. अशा पद्धतीने जेवढं तुम्हाला सोपे प्रॉब्लेम दिसतात तेवढे सोडवून घेण्याचा फटाफट प्रयत्न करायचा आहे. या असा जो काय पाय चार्ट असतो, पाय चार्ट वरती म्हणजे आयोगाचा फेवरेट टॉपिक आहे. मेन्सला याच्यावरती क्वेश्चन असतो म्हणजे असतोच. त्याच्यामुळे हा टॉपिक एकदम व्यवस्थित करून ठेवायचा आणि एकदम सोपी बेरीज आणि सोपं पर्सेंटेज असतं. बघा काय विचारलंय, साध्या लॉजिकनं जाऊ आपण. रेल्वे गाडीमध्ये प्रवाशांचे शेकडा प्रमाण हे जे देतात हे पाय चार्ट. आता हे जे काय दिलेले ह्याच्यामध्ये ज्यावेळेस सर्कल दिलं जातं त्यावेळेस 360 अँगलमध्ये दिलं जातं. बरोबर, 360 अँगल असतो ह्याचा. आणि पर्सेंटेज टोटल किती असणार आहे? हे सगळं 15 अधिक 13 अधिक 19 अधिक 9 अधिक 24 अधिक 20 केलं तर 100% ते 100% भरणार आहे. आणि हे जर कोण सगळे मोजले तर ते किती भरणार आहेत? 360 डिग्री भरणार आहेत. आता बघा, हे प्रश्न याच्यावरती आयोग क्वेश्चन विचारतं. जर याच्यावरती प्रीला विचारते, मेन्सला विचारते, तर हे जे काही चार्ट आहेत, पाय चार्ट असतील, हे जे काही चार्ट असतील हे व्यवस्थित करणं आपलं काम आहे. आता बघा प्रश्न काय विचारलाय? प्रश्न विचारलाय प्रवाशांची एकूण संख्या दिली 8,500, 8,500. तर गाडी एस, गाडी एम आणि गाडी एल यांची मिळून सरासरी किती आहे? सरासरी प्रवाशांची संख्या. मग सरासरी करत असताना आपण काय करतो? एस, एम आणि एल किती गोष्टीत? 3 गोष्टीत. मग 3 गोष्टीत भागिले 3 करणार तर त्याची सरासरी भेटणार. गाडी एस 24 दिसते मला इथं, 24%. बघा गाडी एस किती आहे? 24%. दुसरी कुठली? गाडी एम, गाडी एम 20% आहे, अधिक 20%.
बघा अधिक 20% आणि तिसरी कुठली गाडी यल 15% आहे अधिक 15%. मला ह्यांचे काय विचारले सरासरी प्रवाशांची संख्या विचारले भागिले 3 करणार भागिले किती करणार 3 करणार. मग करा बेरीज ह्यांचे 24 अधिक 20 अधिक 15 हे किती झाले 35 20 अधिक 15 35 35 अधिक 24 35 अधिक 24 5 आणि 4 9 आणि हे 3 आणि 2 5 59 59 भागिले 3 59 भागिले 3 सोडवा 3 एके 3 खाली उरले 2 वरून घेतला 9 9 त्रिक 27 9 त्रिक 27 29 वजा 27 किती आले 2 19 पॉईंट समथिंग उत्तर येईल 19 पॉईंट सपोज 20 घेतला 19.6 असं येत राहणार 19.6 19.6 येत राहणार म्हणजे 19% लमसम 19% लमसम. मग आता ते हे जे काही 19% असणार आहेत ही 19% कशाचे आहेत 8500 आहेत. मग 8500 गुणिले 19% 19%च्या 19 पॉईंट समथिंग आहे ना मग 19% तर काढू आपण 19% काढत असताना आपण काय करणार की 8500 गुणिले 19 भागिले 100 गुणिले 19 भागिले 100 मग ह्या शून्याला हा शून्य गेला ह्या शून्याला हा शून्य गेला मग 19 गुणिले 85 बघा तुम्ही करा गुणाकार 19 गुणिले 85 85 85 गुणिले 19 85 गुणिले 19 तर 19चा पाडापाठ असेल तर ठीक नाही तर आपलं सर्वसामान्यगत गुणाकार करायचा 19 गुणिले 5 18 पंचे 90 95 म्हणजे हातचा आला 9 19 गुणिले 18 19 गुणिले 8 9 8 72 हातचा आला 7 8 एके 8 9 8 8 आणि 7 15 152 152 अधिक 9 152 अधिक 9 किती होत आहेत 152 10 162 म्हणजे 161 161 म्हणजे 1615 1615 हे साधारणतः 19%चं उत्तर आलं असतं काहीतरी बेरीज चुकली आय थिंक 62 आणि 60 61 बरोबर आहे हे 1915 तर मग 1600च्या समथिंग उत्तर जवळ येते मग 1600च्या समथिंग उत्तर जवळ येते 1615च्या मग 1615च्या जवळ जर आपण इथं बघितलं इथं 1641 1651 1600 1500 तर येणार नाही मग 1600 वरती जे काय पॉईंट आहेत त्यांचा गुणाकार जर परफेक्ट केला असता तो 1672 हे या प्रश्नाचं उत्तर आलं असतं. मग थोडं तुम्हाला कॅल्क्युलेशनचा पार्ट फास्ट कॅल्क्युलेशन येणं हे जास्त अपेक्षित गोष्ट आहे म्हणजे तेवढ्या गोष्टी ठेवणारच कारण तो त्यातल्या त्यात मीडियम पॅटर्नमधला क्वेश्चन होता म्हणजे हा इझी नाही पण मीडियम पॅटर्नमध्ये क्वेश्चन होता. सेम तसंच हा प्रश्न होता क्वेश्चन मोठा दिसतोय वेळ घालवण्यात पॉईंटच नव्हता आपले सोपे सोपे कुठले प्रश्न राहिलेत का ते चेक केलं पाहिजे बाबा सोप्पा कॅटेगरीतला कोणता प्रश्न राहिला आहे काय. आता इथं बघा 95 नंबरचा क्वेश्चन राहिला आपला 95 नंबरच्या क्वेश्चनमध्ये काय विचारलंय आगीन गाडीत बसून एक व्यक्ती इलेक्ट्रिक खांबांची संख्या मोजत आहे बर 2 खांबातील अंतर आहे किती 50 मीटर त्या आगीन गाडीचा वेग किती आहे 40 किलोमीटर पर तास खांब भेटले 5601 तर ते खांब मोजण्यासाठी त्याला किती वेळ लागेल. आता मला सांगा 2 खांबातील अंतर किती आहे 50 मला सांगा हे आता सपोज हितलं अंतर किती असेल 50 असेल ह्या 2 खांबातलं अंतर किती असेल 50 असेल पण टोटल खांब किती झाले 2 अंतर मोजले मी हे पहिलं अंतर आणि हे दुसरं अंतर हे मोजत असताना मी टोटल खांब किती मोजले 1 2 आणि 3 हे तर खांब किती दिलेत 56 दिलेत म्हणजे 56 0 1 खांब दिलेत म्हणजे एक खांब हा नेहमी एक्स्ट्रा असतो अंतर त्याच्यापेक्षा 1 न कमी असतं वजा 1 केलं तर उत्तर किती आलं असतं 56 आलं असतं. हे 56 जे काय अंतर आहे ह्या 56 ला ह्या एक दोघांमध्ये टोटल डिस्टन्स म्हणजे हे जे डिस्टन्स आहे असे किती आहेत 56 येतं मग ह्या दोघांमधलं अंतर किती आहे 50 आहे मग 56 भागिले 50 केलं 56 भागिले 50 50ला सॉरी 56 टोटल अंतर झालं मग ह्या 56 ने गुणाकार केला 5 एके 5 आणि
परत 5 एके 5, 5 दुने 10, 112 नाही गुणाकार. मग आता हे जे काही 56 आले हे 56 टोटल अंतर आलं. मग 56 टोटल अंतर आल्यानंतर ह्या 56 अंतराला कितीनं गुणायचं आहे, ह्या 50 मीटरनं गुणायचं आणि 40नं भागलं की त्या प्रश्नाचं उत्तर सरळ सरळ 7 आपल्याला सहज त्या ठिकाणी मिळू शकतं. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण क्वेश्चन फास्ट कसे सोडवता येईल याच्याकडे आपण बारकाव्यानं लक्ष दिलं पाहिजे. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुम्ही नक्की लाईक करा, की सगळं अकॅडमीला सबस्क्राईब करा. तुमचे काय जे डाऊट्स असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.